बघा मित्रांनो, आपल्यासमोर एक गणिताचं उदाहरण आहे, जे की पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेलं होतं. बघा, एका व्यवहारात ₹7,200 नफा अनुक्रमे अ, ब, क ला 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास बचा नफा किती रुपये असेल? तर मित्रांनो, अगदी सोपं उदाहरण आहे. बघा, याआधी सुद्धा आपण अशी बरीच उदाहरणं घेतलेली आहेत. बघा, याला सोडवायचं कसं? तर एकूण जो नफा आहे, तो नफा घ्यायचा आहे. मग एकूण नफा किती आहे? तर एकूण नफा आहे 7,200. हे 7,200 गुणिले कोणाचा नफा विचारलाय? बचा नफा विचारलाय. तर बचं प्रमाण किती आहे? तर बचं प्रमाण आहे 3. म्हणून 3 आणि छेदामध्ये काय करायचं? या प्रमाणाची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 4 9. आता याचं करायची काटाकाटी बघा. 9 1 9, 9 8 72. इथं राहिले वरच्या ठिकाणी राहिले 800 गुणिले 3. आता 800 गुणिले 3 जर केलं, 8 त्रिक 24, हे 24 आणि 24 वर 2 शून्य जशाच तसे, म्हणजे बीचा वाटा किती आलाय? तर बीचा वाटा आलाय 24. ₹2400. म्हणजे पर्याय क्रमांक ए ₹2400 हेच आहे आपलं फायनल उत्तर.